देवाला काय आवडतं? आवड देवाची तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा करा, चंद टिळा हे कळवा वैष्णवाचा. सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्या. रामकृष्ण हरी मंडळी, हा सुख सोहळा आळंदी देहून पंढरीसी जाती, पाहता वारकरी मन आमुचे गहिवरती, आस विठ्ठलाच्या भेटीची जीवास तळमळीसी, पाहता हा सुख सोहळा आळंदी देहून पंढरीसी जाती. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आजचा हा दिवस, आजचा क्षण खूप सुंदर आणि महत्त्वाचा आहे, कारण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आळंदी आणि देहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे. आणि हा सुख सोहळा लहानपणापासून आम्ही देहू, पिंपरी चिंचवड सारख्या नगरीमध्ये राहत असल्यामुळे आम्ही लहानपणापासून अनुभवत आलेलो आहोत. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा पालखी ही देहू आळंदीहून प्रस्थान करते पंढरपूर कडे, ती आमच्यासाठी एक पर्वणी असते. आणि जसं आपण स्टार्टिंगला वर्णन केलं की हा एक सुख सोहळा असतो, त्या स्टार्टिंगच्या ज्या लाईन्स आहेत त्या अगदीच आत्ता कालपर्वा पालखी सोहळा इथून निघाल्यानंतर मी जसं म्हटलं ना, आम्ही लहानपणापासून हे अनुभवत आलो आहे. त्याच्यामुळे आपसुकच त्या लाईन माझ्याकडनं लिहिल्या गेल्या. मला वाटतं ती पांडुरंगाचीच कृपा की त्या ज्या लाईन्स आहेत. बरं, मी कुठलाही रायटर किंवा काय बोलतात त्याला की कुठलाही लेखक नाही, पण एक वरतून दैवी योग येतो आणि आपण काहीतरी लिहितो ना 4 लाईन्स, त्यातल्या ह्या पहिल्या ज्या तुम्हाला ऐकवल्या त्या 4 लाईन्स होत्या. आणि आज विशेष दिवस यासाठी आहे. आज आहे एकादशी आणि पालखी जी आहे तिचं दिवे घाटामध्ये आगमन होणार आहे. आणि म्हटलं की चला घाटातल्या ह्यावेळेस ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना पालखीचं दर्शन घडवावं. आणि आपण जात आहोत आता दिवे घाटामध्ये माझ्या काही मित्रमंडळींसोबत. जाऊयात तिथे, पालखीचं दर्शन घेऊयात, वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना भेटूयात, वारकऱ्यांना भेटूयात. त्यांचा जो आनंद आहे, जे वारकरी बोलू इच्छितात त्यांच्यासोबत बोलून त्यांचा जो विठ्ठलाला भेटीचा आनंद आहे तो त्यांना त्यांच्याच शब्दात प्रकट करायला लावूयात. आणि ओव्हरऑल वारीचा जो हा सुंदर सोहळा, सुख सोहळा आहे तो अनुभवूयात. तुम्हा सर्वांना घर बसून याची प्रचिती देण्याचं ह्या ब्लॉगच्या माध्यमातून काम करतोय. होप अर्थात तुम्हा सर्वांना आवडेल अशी मी आशा करतोच. आणि केतन पॉवर ऑफिशियलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करतो मी. चला तर मग जाऊयात वारीला. दर्शन संत ज्ञानेश्वर महाराजांचे, दर्शन संत तुकाराम महाराजांचे आणि माझ्या पांडुरंगाचे. रामकृष्ण हरी. वारी म्हणजे काय हो माऊली? वारी म्हणजे वारंवारिता ज्यात असते, ज्यात सतत फेऱ्या मारणे असते ती वारी. परंतु हा झाला वाच्यार्थ किंवा शब्दार्थ. पंढरीची वारी याचा संदर्भ वेगळा आहे. भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात, देहभावातून देवभावात लीन विलीन होण्यासाठी जी आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर अशी आषाढी कार्तिकी पायी यात्रा जी होते तिला भागवत धर्मामध्ये वारी असे म्हणतात. वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर अशी केवळ पदयात्रा असे काहींना वाटतही असेल. परंतु केवळ वार्षिक नियमित पदयात्रा करणे हा झाला लौकिक किंवा बाह्यरंगाचा भाग. वारी म्हणजे सातत्य, निरंतरता, अखंड करवयाची साधना. तपस्या साधना अनेक प्रकारांनी करता येते. ध्यानधारणा, योग साधना, जपतपादी अनुष्ठान, मौन व्रत असे विविध मार्ग तपस्यांचे असतात. पंढरीची वारी ही सुद्धा एक दिसायला सोपी व सुलभ परंतु प्रत्यक्षात आचरणाला फार कठीण अशी उग्र कठोर तपस्याच असते. हे आपण प्रथम नीट समजून घेतले पाहिजे. वारी म्हणजे फेरा. आपला जन्म मरणाचा फेरा सुरूच असतो. जन्म मरणाची वारंवार होणारी वारी संपावी, दुःख, क्लेश, यातना, पीडा, भय, शोक, अतृप्ती यांनी डागाळलेल्या मनुष्य जन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा यासाठीच जी नैष्टिक पदयात्रा केली जाते तिला वारी असे म्हणतात. येथे वारी हे साध्य नसून वारी हे एक साधन आहे हे प्रथम लक्षात घ्यावे. गिरिकंदात, गुहेत किंवा गंगाकिनारी जाऊन ऋषीमुनींसारख्या वज्रकठोर तपश्चर्या करणे हे प्रत्येक सर्वसामान्य प्रापंचिकाचे काम नव्हे. हे लक्षात घेऊनच आमच्या दूरदृष्टीच्या संत महंतांनी नामस्मरण व पंढरीची वारी हा सोपा सुलभ असा मार्ग भाविक समाजाला उपलब्ध करून दिला. गेली अनेक वर्षे तरी भाविक मोठ्या श्रद्धेने या सुलभ मार्गाने वाटचाल करताना दिसत आहेत. दिसायला हा प्रवास असतो अलंकापुरी ते पंढरी, परंतु वस्तुतः तो आपला प्रवास ज्ञानोबा ते विठोबा, तुकाराम ते विठोबा
असा असतो. आळंदीच्या आत्मरूपापासून पंढरीच्या परमात्म रूपापर्यंत अंतरंग समृद्धीचा भव्य सुंदर असा अलौकिक प्रवास असतो. ज्ञानात्मकाकडून प्रारंभ झालेली ही पदयात्रा त्या विश्वात्मकापर्यंत अखेर स्थिरपद व्हावी लागते. वारी म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे खेचून नेणारा महामार्ग असतो. अंधारातून म्हणजे विकाररूप षड्रिपूंच्या विळख्यातून सोडून भक्तीच्या प्रकाशात जी समाविष्ट करते ती वारी. संकल्प विकल्पांची वारी बंद होण्यासाठी जी केली जाते ती वारी. कारण पंढरीला केवळ विठ्ठलाचीच मूर्ती नसते, कारण तिथे नामदेवांचे वेगळ्याच तेजाचे दर्शन होते. ते म्हणतात, अनंत सूर्याची ज्योतीची निर्ज्योती, तीही उभी मूर्ती पिटेवरी. सर्व माळकरी वारकरी बंधू भगिनींना त्या तेजाचे दर्शन घडावे हीच कामना. असा हा वारी आणि त्याचा लौकिक आणि भावार्थ. वारी माझ्या विठुरायाची, पंढरीच्या पांडुरंगाची. तर नमस्कार मंडळी, जसं आपण पाहिलं होतं की दिवे घाटात आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि वारकरीच वारकरी पूर्ण घाटात आणि घाटाच्या खाली सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथे आता येईल थोड्या वेळात आणि पूर्ण घाटात पूर्ण 10 वारकऱ्यांनी घाट गजबजून गेला आहे. आणि हा सुंदर सोहळा मला वाटतं मी नॉर्मली देहू किंवा आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये आकोडीच्या इथे हा पालखी सोहळा अनुभवला होता, पण आत्ता दिवे घाटात आल्यानंतर हा एक सुख सोहळा जो आहे ना तो एक वेगळ्याच लेवलचा आहे. ह्याचा आनंद म्हणा किंवा ह्या वारकऱ्यांचा आनंद, इतक्या दुरून ते चालत पंढरपूरला जाणार आहेत, बट एकही वारकरी थकलेला दमलेला दिसत नाही. प्रचंड एनर्जी. मला वाटतं एनर्जीचा सोर्स जर का आयुष्यात कसा मिळवायचा, कसा आपण एनर्जी घेतली पाहिजे, एनर्जी कुठून आणायची, तर मला वाटतं ह्या वारकऱ्यांकडनं खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तर खरंच म्हणजे हॅट्स ऑफ. आणि आपण आता काही वारकऱ्यांसोबत सुद्धा बोलूयात आणि वरतून काही आपण शॉर्ट्स घेऊयात. ॲक्च्युली आपण वारकऱ्यांना भेटायला जाऊयात. तर चला तर मग. आणि माझ्यासोबत माझे काही मित्रमंडळी आहेत. ते आहेत गणेश पाटील शेठ. नमस्कार शेठ, काय म्हणताय, कसं वाटतंय वारीला येऊन? आज मी पण पहिल्यांदा सासवड दिवे घाटामध्ये पहिल्यांदा आले वारीसाठी. तर माझा पण हा पहिला अनुभव आहे. तर हा अनुभव पूर्णपणे अनुभवायचा आहे, एकदम भारी. खरंच आणि दिवस घालू आपण पूर्ण दिवस. येस, म्हणजे काय आत्ता आपण गाडीवरती येताना पण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची एनर्जी आहे, नाचतात ते, गातात ते, त्यांच्यासोबत असणारे सगळेच त्यांचे साथीदार, मृदुंग वादक, गायक, हा म्हणजे आम्ही ॲक्च्युली गाडी चालवत वरती आलो इकडे घाटामध्ये, पण आम्हाला प्रत्येक क्षणाला खाली उतरत अरे चाललं, मी गणेशला म्हणतो अरे गणेश चाललं यार, मला पण जायचं. गणेश म्हणे अरे नाही थांब, आपण वरती गेल्यावरती मग ते येणार तर मग आपण जाऊ त्यांच्यावरती. राईट गणेश? आता थोड्या वेळात आपण जाऊ मेन याच्यावरती, जिथे पालखी वगैरे येतील तिथे तुम्हाला भजन गाताना, वारकरी मृदंग वाजवताना एकदम सुरेख तिथे दिसायला भेटेल. आपण ते पण बघूयात. येस येस येस. आणि गणेश सोबत त्याचा एक मित्र आणि त्याचा भाऊ, अरे ये रे, चैतन्य, रामकृष्ण हरी. चैतन्याची ओळख अशी माहिती का? ऑफकोर्स जे माझे ब्लॉग बघतात त्यांना चैतन्य माहीत असला पाहिजे, कारण आपला जो 1 मेचा महाराष्ट्र दिनानिमित्त आपण जे गाणं केलं होतं त्याच्यामध्ये जे तुम्ही ड्रोन शॉट्स आणि सुंदर गड किल्ल्यांचे शॉट्स बघितले होते ना, हा आहे तो. ही इज द बेस्ट गाय. म्हणजे काय बोलायचं, कमालीचं. म्हणजे मला वाटतं माझ्या व्हिडिओला नक्की फॉलो करा, स्टोरीज बाय सीपीला इंस्टाग्राम. येस, त्याचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे स्टोरीज बाय सीपी म्हणून. आत्ता पालखीचं म्हणा किंवा गड किल्ल्यांचे प्रचंड सुंदर व्लॉग्स, व्हिडिओज, काय म्हणतात, रील्स त्याचे आहेत ह्याला. तर थँक्यू चैतन्य, म्हणजे त्या व्हिडिओसाठी. पण 1 मेच्या मला खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की अरे ते ड्रोन शॉट किती छान. सो त्याचं क्रेडिट ह्याला जातं. आणि गणेशचा भाऊ गोपाळ, तो पण आमच्यासोबत. तो शाय जास्त बोलणार नाही वाटतं. चला तर मग भेटूयात वारकऱ्यांना, जाऊयात आपण आता. ही गर्दी तुम्ही पाहू शकता. पहा सुख सोहळा.
ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. The selfie guys. Boys taking selfie. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. कसं वाटतंय मग पारीमध्ये? 28 वर्ष वारी करताय. अरे बापरे, 6 वर्ष. 15 वर्ष झाली. चला माऊली. हा माऊली, तुम्हाला काय म्हणायचं माऊली? हे बघा पालखींची पहिला
आणि या गाडीवरती साक्षात विठ्ठल. वा वा, क्या बात आहे. माऊली. हा दिवेघाटचा सुंदर असा निसर्गमय परिसर आणि या घाटातून ही सुखाची वारी पंढरपूरला प्रवेश करताना, पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला रवाना होताना. तर मंडळी, सकाळी 8 वाजल्यापासून ते आत्ता दुपारचे जवळजवळ 4, 4:30, 5 वाजायला आले आणि ही वैष्णवांची मांदी आळी पंढरपूरकडे रवाना होताना आपल्याला दिसते. हा सुखसोहळा सकाळपासून आम्ही पाहतोय आणि लाखोंच्या संख्येने हे वारकरी लोक विठुरायाच्या भेटीला जाताना इथे दिसतात. तेवढाच आनंद, थकले आहेत, दमले आहेत, पण परंतु तेवढाच आनंद त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. आणि आता थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही जी आळंदीवरून निघाली होती ती इथे दिवे घाटामध्ये प्रवेश करेल, जे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये पाहूच. पण हा सुखसोहळा पाहणं हे खरंच खूप भाग्याचं वाटतं, आनंदाचं वाटतं आणि आयुष्यात काहीतरी ब्लेस्ड, काहीतरी आशीर्वाद मिळवण्याची गोष्ट केली असं एक हे सगळं ओव्हरऑल सोहळा हा बघून, ही वैष्णवांची मांदी आळी बघून वाटतंय. खरंच म्हणजे खूप कौतुक आहे ह्यांचं. मगासपासून येणाऱ्या दिंड्यांमध्ये त्यांचे असलेले पखवाज वादक, त्यांचे असलेले टाळ वादक, त्यांच्यासोबत असलेले ध्वज धरून जे जाणारे त्यांचे सहकारी आहेत, बाकीचे सगळी जी लोक आहेत ती, आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिला ज्या त्यांचा सगळा संसार घरी सोडून इथे विठुरायाच्या पालखीमध्ये, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये अतिशय उत्साहाने आल्या आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावरती तुम्हाला दिसत असेल की छोट्याशा पिशवीमध्ये सगळ्यांनी त्यांचा छोटासा संसार, त्यांचे कपडे असतील किंवा आता पूर्ण ही 15 दिवसाची वारी करायची,
तर ती वारी करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सगळं त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आता ही माझ्या समोर जी जाते ती सद्गुरू श्री संत उज्ज्वलानंद महाराजांची पालखी रथ आहे. अजलबेल देवस्थानातून ती निघाली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा कित्येक पालख्या सकाळपासून दिंडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी या मार्गे प्रस्थान करत असतात. एक पालखी संत तुकाराम महाराजांची आहे, एक पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे. दोघांचे रूट्स वेगळे आहेत, पण तेवढाच उत्साह आणि तेवढेच संख्येने वारकरी दोन्ही पण पालखींना तुम्हाला उपस्थिती त्यांची दिसेल. इतका हा भव्य दिव्य असा सोहळा असतो. मला तर वाटतं 10-10 लाख वगैरे लोक प्रत्येक दोन्ही पालखीमध्ये, म्हणजे 20-30 लाख लोक ह्या पालखीमधून पंढरपूरला जात असतील आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या चरणी लीन व्हायला, विठुरायाचा आशीर्वाद घ्यायला. थकलेले चेहरे पण तेवढाच उत्साह. प्रत्येक महिला म्हणा किंवा वारीतून जाणारा प्रत्येक वारकरी म्हणा तेवढ्याच उत्साहाने तो पखवाज वाजत, गाणं म्हणत, अभंग गात, भजन गात, कीर्तन गात देहू आळंदीहून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन पालखीमध्ये सहभागी होणारी सगळी मंडळी पंढरपूरला रवाना होताना आपल्याला दिसतात आहे. तर आपण आहोत आता दिवे घाटामध्ये आणि हा सुंदर सुखमय सोहळा आपण अनुभवत आहोत. तर काहीच वेळात आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या घाटामध्ये प्रस्थान करेल आणि ते आपण पुढच्या काही ब्लॉगच्या माध्यमातून, काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयातच. आत्तापर्यंत तुम्ही जे पाहिलं ते तुम्हाला कसं वाटलं आपल्या यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा. आम्हाला आवडेल ते बघायला. आणि बघूयात आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आपण आशीर्वाद घेऊयात. आणि आपण आहोत आता दिवे घाटामध्ये. रामकृष्ण हरी. काय हां मग असं ते की आपल्याला काय फक्त बोलायला. रामकृष्ण हरी. माऊली काय म्हणताय, कुठून आलाय तुम्ही वारीला? आळंदीवरून का? किती वर्ष झालं वारी करताय? 41 वर्ष झालं वारी करताय तुम्ही. अरे बापरे, धन्यच आहे बापरे. काय मग म्हणजे ओव्हरऑल वारीचा कसा एक्सपिरियन्स असतो तुम्हाला? एवढे 41 वर्ष झालं वारी करताय, कसं वाटतं तुम्हाला? पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यावरती एवढा 21 दिवसाचा प्रवास केल्यानंतर कसं, काय अनुभव असतो? किंवा मागच्या वारींचा काय अनुभव होता? त्याचं काय आहे, भगवंताच्या सेवेत जर असलं ना तर आम्हाला हरिनामामुळं मागे पुढे उभा राहे, संवादिता आणि आघात निवारा आहे. भगवंताच्या सेवेत जर असलं तर देव कुठं सहाय्य होतो, संकटाला धावण्या येत असतो. म्हणून आम्ही वारी करतो. असं आहे, मागे पुढे उभा राहे, संवादित कोणत्याही संकटाला प्रपंचामध्ये भगवंत सहाय्य करत असतो. आणि त्यामुळे आम्ही पंढरीची वाट चालत असतो. आणि म्हणून आम्हाला देवाला काय आवडतं, आवडे देवाचे तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माला चंद टिळा हे कळवळा वैष्णवांचा. म्हणून भगवंताला वैष्णवांचा कळवळा येतो आणि भक्त काही उदास होत नाहीत, आनंदित राहतात. म्हणून वारी करायची. म्हणून म्हटलेलं आहे, होय होय वार करे बाहेर पंढरी, काय करावे साधन फळ अवघेची. रामकृष्ण रामकृष्ण. मग 21 दिवस एवढं वारीमध्ये चालता तुम्ही, थकवा जाणवत नाही का? पाय दुखत नाही का? म्हणजे मग एक संदेश आजकालच्या जी यंग पोर आहेत, नवीन पिढी आहे, आता इथून पुढे मला वाटतं तुम्हासारख्या लोकांची शेवटची पिढी असेल जी वारीमध्ये जाते. पण जी आमच्यासारखी नवीन पिढी आहे, जी ज्यांनी वारी केली पाहिजे, पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला पाहिजे, त्यांना तुमच्याकडून काय संदेश द्याल तुम्ही? त्याचं काय माहिती का, भगवंत प्रत्येकाला कोणत्याने कोणत्या रूपातून वारी घडवत असतो. बरोबर. आणि आता समजा माझाच मुलगा, आता मी माऊली बरोबर आहे आणि माझा मुलगा तुकाराम महाराजांच्या सेवेत आहे. तो आता होमगार्ड आहे. कोणत्या ना कोणत्या रूपातून तो भगवंताची सेवा करत आहे आणि भगवंत त्याला सहाय्य राहत असतो आणि त्याला बी आनंद होतो. नवीन माणसाला, नवीन मुलांना आनंद साजरा करत असतो आणि ते भगवंत त्याची सांभाळ करत असतो. बरोबर. म्हणून इथून पुढे जे पाठीमागे पिढी होईल ते आनंदितच राहणार. अरे नामकर्ता नाही चेता अशी बोले गीता. कारण मला वाटतं त्यांच्या आई वडिलांनी आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांनी जी पुण्य कमवून ठेवली ती त्यांच्या मागे असणार. पांडुरंगाची कृपा ती त्या पुढच्या पिढीच्या सोबत असणार. आपण जर भगवंताच्या सेवेत असलेल्या मुलं बी राहत असतात. बरोबर असं आहे. बरोबर. हरी नाम सारं जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाले. हरे नामात काहीच काय म्हणतात, हरनामामुळं भगवंताचे म्हटलेलं आहे हरनामात, हरणीचे सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गे. आडमार्गे कोणी नरे जातील त्यातून काढेल तो जिल्हा. संत काय करत असतात, एखादा जर आडमार्गाला जात असेल त्यातून त्याचे सोडवून करत असतात. बरोबर आहे. आणि हरिनाम म्हणजे
देवाच्या सेवेत लावत असतात. जसं आई मुलाला कशी लहानाचं मोठं करत असते, का बालक बोबडा बोले वाकडा विंचुके पावले चोज करू नये माऊली रजू. जशी आई लहान मुलाचा सांभाळ करते, त्याला बोलायला लावते, चालायला लावते, त्याचा आपला पांडुरंग असतो, संतही असे असतो. संत असतात. अच्छा. आणि संत त्यांची देव त्याची संत भेंडा आणि बिंद काय नाही. देव संत एकच रूप असतं. म्हणून देवांनी अवतार घेतला. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर भक्त ब्रह्मस्वपाना तो झाला भक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाईंचा अशी जणी लागेल. ही पंढरीची वारी त्यांनी सुरुवात केली. पहिले वारकरी कोण होते? शंभू महादेव. आणि शंभू महादेव नंतर राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबा चैतन्य असे पंत निर्माण झाले. आणि त्यातून पुढे महावैष्णवांचा मेळा हा सोहळा स्वर्गीय नाही, सुख सोहळा. बरोबर. या जगामध्ये सोहळा असा कुठंच नाही, कुठंच नाहीये, कुठंच नाहीये. असं सर्व सुखा लागे करीशी तर मग पंढरीशी जाई एक वेळ मग अवघाची सुखर पोषण जन्म जन्मीचे दुःख विस्तारे. या हरिनामात या वारीमध्ये दुःख असं कोणाला जाणवत नाही. बरोबर. हरिनाम घेतलं पाहिजे, मुखाने नाम घेतलं पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली ना, मला वाटतं आजकालच्या यंग पिढीला पण तुमच्या माध्यमातून सेवा कशी करायची हे कळेल, आणि काय आपल्या पांडुरंगाची कृपा आहे, का आपल्या संतांची कृपा आहे, आणि त्यांच्या चरणी लीन झाल्यानंतर काय आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपलं आयुष्य पुढचं कसं घडतं. बरोबर. हे सगळं काय माहिती का, आम्ही बारामतीचे, बारामती पासून 7 किलोमीटर अंतरावरती गाव आहे निरावागत. आणि निरावागांची संत भाऊसाहेब महाराज दिंडी सोहळा आहे. अच्छा. आणि त्या दिंडीमध्ये माझं नाव दत्ता महाराज खरात. रामकृष्ण रामकृष्ण हरी. धन्यवाद. तर मंडळी, हे बघा, ही 16 क्रमांकाची दिंडी, आणि अशा दिंडींचे क्रमांक हे पुढे गेलेले आहेत. आणि आता 16, 15, 14 आणि असं करत जी पहिल्या क्रमांकाची दिंडी येईल ती आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी असणार आहे. आणि ती आळंदीहून आता पंढरपूरला प्रस्थान करते. आणि दिवे घाटात आपण तर मंडळी, दिवे घाटात माऊलींच्या पालखींचं अगदी काही क्षणात आगमन होणार आहे. आणि जी बैलजोडी असते ती 5 बैलजोडी घेऊन दिवे घाटामध्ये माऊलींची पालखी आगमन करत असते. आणि हे आय गेस दिवे घाटातच फक्त होतं पूर्ण ह्या वारीच्या जर्नीमध्ये. आणि जे आता आपण अनुभवणार आहोत, आणि काही क्षणात माऊलींची पालखी आपल्यासमोर दाखल होत आहे. अनुभवूयात हा सुखसोहळा. चला. ही सगळी वारकरी मंडळी आहेत, वैष्णवजन आहेत. ते त्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा आणि पांडुरंगाच्या चरणी त्यांच्या मनातील ज्या काही इच्छाकांक्षा असतील, त्यांच्या वैवाहिक जीवनातील, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आणि इतरही काही महाराष्ट्राप्रती, देशाप्रती त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील, ज्या त्या पांडुरंगाच्या चरणी या वारीच्या माध्यमातून पंढरपूरला रवाना झाल्यानंतर पांडुरंगाच्या चरणी लीन करणार आहे. तर पांडुरंगाच्या चरणी हीच अपेक्षा आहे की या सर्व वारकऱ्यांचा प्रवास हा सुखरूप व्हावा आणि त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होऊन ते त्यांच्या घरी सुखरूप पोचावेत. आणि हा वैष्णवांचा मेळा आपण आज दिवसभर या ब्लॉगच्या माध्यमातून पाहिलात. प्रचंड एनर्जी, ध्वज, पताका, त्यांच्या डोक्यावर असणारं तुळशी वृंदावन असेल, त्यांच्या हातात असणारे टाळ असेल, त्यांच्याकडे असणारा पक्वाज असेल, हा सतत प्रचंड सकाळी पूर्ण दिवे घाट दुमदुमून टाकला आहे. आणि हे सगळे वैष्णवजन पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांसोबत प्रस्थान करत आहेत दिवे घाटातून. आणि अर्थात दुसऱ्या रूटने संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूमधून निघाली आहे आणि तीही पंढरपूरकडे रवाना झालेली आहे. तर हा होता दिवे घाटातला आपला हा ब्लॉग, ज्याच्यामध्ये आपण माऊलींचं दर्शन घेतलं, ज्याच्यामध्ये आपण कितीतरी वैष्णवांसोबत गप्पा मारल्या, ज्याच्यामध्ये आपण कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने वारीचं रूप पाहिलं, दर्शन घेतलं. आणि ही पायी चालणारी वारी इतक्या दूर पंढरपूर, देहू आणि आळंदीहून पंढरपूरला जात असते हे आपण सर्वांनी अनुभवलं. हा सुखसोहळा जे आपण ब्लॉगच्या स्टार्टिंगला म्हटलं होतं की हा खरंच सुखसोहळा असतो, ज्या 4 लाईनी 2 दिवसापूर्वी पांडुरंगाने मला स्मरणात आणून करून दिल्या होत्या, ज्या मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला तुम्हाला म्हणून दाखवलं होतं. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण त्या ज्या लाईन्स होत्या त्या टाकल्या होत्या, त्या साक्षात आत्ता ह्या सर्व वैष्णवांच्या चेहऱ्यावरती मला दिसतात आहेत. आणि खरंच हा आनंद सोहळा, सुख सोहळा ही वारकरी त्यांच्या मनात साठवून पायी चालत पंढरपूरला जातात आहे. तर हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आणि ह्या ब्लॉगच्या माध्यमातून दिवे घाटातून जेव्हा माऊलींची पालखी दिवे घाटातून जेव्हा पंढरपूरला प्रस्थान करते
वैष्णवांना आपण सगळ्यांना भेटलो. तर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं हे मला यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि पुढच्या वर्षी आपण या घाटात म्हणा किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी म्हणा किंवा दुसरीकडून अशाच पद्धतीने छान वारकऱ्यांना भेटूयात, पालखीचं दर्शन घेऊयात. आणि हे वैष्णवजन पंढरपूरला जे रवाना होत असतात पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी, त्यांच्या सगळ्यांकडून आपण आशीर्वाद घेऊयात. हीच एक इच्छा ह्या वारीच्या माध्यमातून. आणि आपण सर्वजण सबस्क्रायबर्स, आपण सर्वजण व्ह्युअर्स, आपण सर्वांना पांडुरंगाचा आशीर्वाद खूप मिळावा. आपल्या जीवनामध्ये आपण उन्नती प्राप्त करावी. आपले जी मनोकामना आहे, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात. हीच ह्या वारकऱ्यांच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. आणि आज या ब्लॉगमध्ये इथेच थांबूयात. माऊलींची पालखी त्यांच्या बैलजोडीने आगमन करत आहे दिवे घाटामध्ये. आणि हा सुखसोहळा अनुभवा, माऊलींची पालखी. हे लोकांना पांगवण्याचं काम अशा पद्धतीने करत आहेत. अशा रीतीने रस्सी बांधलेली आहे यांनी आणि तिकडून हाताची लाईन केलेली आहे आणि मध्ये पालखी. आणि जे आपण 5 बैलजोडींचं वर्णन केलं होतं, तर हे 5 बैलजोडी दिवे घाटातून प्रवेश करताना आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आपल्या समक्ष आहे. वा, क्या बात आहे. दुसरी बैलजोडी, ही तिसरी बैलजोडी, चौथी बैलजोडी, पाचवी बैलजोडी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. जय ज्ञानेश्वर. सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्या. सुंदर अशी सजवली आहे. माऊली माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकार, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आणि ही अशी भव्य दिव्य अशी गर्दी माऊलींच्या पालखीसोबत. ही अफाट अशी गर्दी माऊलींच्या पालखीच्या पुढे आणि मागे. तर या ब्लॉगमध्ये आज इथेच थांबूयात. आणि हा सुंदर सुखसोहळा तुम्ही सर्वांनी अनुभवलात, ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलात, त्यासाठी मी तुमचा खूप ऋणी आहे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. आणि असंच तुमचं सदैव प्रेम देत राहा. पांडुरंग तुमच्यावरती कृपा करत राहील. आणि असंच तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो सपोर्ट आहे तो आपल्या चॅनलला दाखवत राहा. असेच विविध पद्धतीने ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये येत राहणार आहेत. दिस इज केतन पवार सायनिंग ऑफ फॉर टुडे. टेक केअर. बाय बाय.